सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज एक अतिशय अशा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आणि एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाकरता आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. अनेक कार्यक्रम होत असतात आणि अनेक कार्यक्रमांमध्ये अनेक कार्यक्रमांची चर्चासुद्धा होत असते आणि या चर्चेला वाव देण्याचं काम हे पत्रकार करत असतात. म्हणून त्या पत्रकारांच्या पाल्यांनी केलेल्या गुणाचा गौरव करण्यासाठी आपण या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये फार छान लिहितात, या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता प्रगटतील समाजे शेकडो महापुरुष. म्हणजे या देशाचं जे भविष्य आहे ते या आजच्या पिढीवर अवलंबून असते आणि त्यांना दिशा देण्याचं काम, त्यांना दशा देण्याचं काम आणि त्यांना घडवण्याचं काम हे शैक्षणिक कालखंडात होत असते आणि त्यामध्ये त्यांना मिळालेल्या यशाचं कौतुक करण्याचं काम हे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित झालेले आपले प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय शैलेंद्र दादा पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक. यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचकावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्यासोबतच आदरणीय अंकुश बाप्पू देशमुख, बांधकाम सभापती नगर परिषद शेगाव, यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचकावरती स्थानापन्न व्हायचं आहे. यासोबतच TV अँड मीडिया जनरल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आमचे फहीमभाऊ देशमुख यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मंचकावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्यासोबतच युवा क्रांती संघटनेच्या वतीने आदरणीय सोनूभाऊ मोहोळ यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचकावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्यासोबतच व्हॉइस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष नानाराव पटेल यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचकावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये विशेष सांगण्यासारखे असे आहे की व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून अनेक पत्रकारांसाठी कार्यक्रम राबवले जातात. त्यासोबतच युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून सुद्धा अनेक उपक्रम हे राबवले जात असतात आणि या दोन्ही संघटनेने एक विचार केला की जे पत्रकार कायम समाजाची बाजू असेल, दुर्बल घटकाची बाजू असेल हे मांडण्यासाठी जे जीवावर उदार होऊन पत्रकारिता करतात, त्यांचं कुठेतरी आपल्या पाल्यांकडे दुर्लक्ष होत असेल तरी ते सुद्धा आपल्या लेवलवरती अभ्यास करून नावलौकिक करतात. तर मग या पत्रकारांच्या मुलांचा कुठेतरी सत्कार समारंभ झाला पाहिजे आणि त्यासाठीच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तर मी शिवसेना तालुका प्रमुख रामाभाऊ थारकर यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे मंचावरती. तर याच अनुषंगाने मी या ठिकाणी विनंती करतो किशोरभाऊ देवकर यांना की त्यांनी शैलेंद्र दादा पटेल यांचं या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर प्रशांतभाऊ खत्री यांना विनंती करतो की त्यांनी अंकुश बाप्पू देशमुख यांचं स्वागत करावं. हां, एक एक दोन देशांचं इकडूनच इकडूनच. यानंतर पवनभाऊ रोमन यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय रामाभाऊ थारकर यांचं स्वागत करावं. हां हां. यानंतर आदरणीय प्रशांतभाऊ पवार यांना विनंती करतो की त्यांनी नानाराव पटेल यांचं स्वागत करावं. त्यानंतर समीर बापू देशमुख यांना विनंती करतो की आदरणीय सोनूभाऊ मोहोळ शिक्षण सभापती नगर परिषद यांचं स्वागत करावं. तेच रिपीट करून घेऊ ना आपण. हां, घेऊन घे ना, तेच घे. त्यानंतर गणेशभाऊ शेजोडे यांना विनंती करतो की फहीमभाऊ देशमुख यांचं स्वागत करावं. दिनेशभाऊ घाटोळ यांना विनंती करतो की त्यांनी फहीमभाऊ देशमुख यांचं स्वागत करावं. विनंती करतो की त्यांनी कृपया मंचकाजवळ यावं. त्यांचं स्वागत मोहम्मद रिजवान करतील. एक
औपचारिकता फक्त विचारू. युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष या नात्याने स्वागत स्वीकारा. स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला. सर्व संत महापुरुषांना अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय शैलेंद्रदादा पाटील, तसेच अंकुश बाप्पू देशमुख, सोनूभाऊ मोहोळ, रामाभाऊ थारकर व आमचे सहकारी फहीमभाऊ देशमुख, या सर्वांचं मी व्हॉइस ऑफ मीडियाच्या अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो व उपस्थित सर्व एका मॅसेजवर एका फोनवर आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं व परिवाराचं मी मनापासून कौतुक करतो व धन्यवाद देतो. व्हॉइस ऑफ मीडिया मागील 4 वर्षापासून शेगाव शहरात कार्यरत आहे. व्हॉइस ऑफ मीडिया संजूभाऊ सोनोने यांनी मला या व्हॉइस ऑफ मीडियाच्या अध्यक्षपदी विराजमान केलं व काही जबाबदाऱ्या दिल्या. आज 4 वर्षापासून त्या जबाबदाऱ्या मी सांभाळत आहे आणि मी म्हटल्यापेक्षा माझी जी टीम आहे ती अत्यंत एकाग्रतेने या संघटनेला पुढे नेत आहे. हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी प्रत्येकाच्या घरी जाऊन करत होतो, परंतु यावेळेस युवा क्रांती संघटनेचं बळ आम्हाला मिळालं आणि विजूभाऊ यादव यांच्यापुढे मी ही संकल्पना ठेवली की असा कार्यक्रम थोडा मोठ्या प्रमाणात आम्हाला करायचा आहे. प्रत्येक गोष्टीला खर्च हा लागत असतो आणि आम्ही कुठलीही पावती व्हॉइस ऑफ मीडियाच्या नावानं फाळत नाही आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या नावानं कुठेही आम्ही 2 पैसे घेऊन कार्यक्रम करत नाही. करायचा असला तर आम्ही आमचेच पैसे जमा करतो आणि त्या माध्यमातून आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाचा कार्यक्रम करत असतो. आता एक संकल्पना आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाची चालू केलेली आहे. प्रत्येक सदस्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबासमोर त्याचा वाढदिवस साजरा करायचा आणि त्याच्यासाठी एक आम्ही थीम ठेवलेली आहे. ती अतिशय थीम म्हणजे चांगली प्रसिद्ध होऊन राहिली. मागच्या वेळेस त्या कार्यक्रमातून अनेक परिवारातून आम्हाला खूप चांगल्या हे भेटल्या की यामुळे आपल्या मुलगा आपला हे कोणासोबत आहे आणि तो कोणत्या व्यक्तीसोबत राहतो याचा परिचय होऊन गेला. त्यानंतर आम्ही एक किट म्हणून दरवर्षी प्रत्येकाच्या घरी जाऊन जो विद्यार्थी मुलगा या मुलगी पास झाली पत्रकारांची, ते काम आम्ही केलं होतं. यावेळेस शिल्ड म्हणून विजयभाऊ यादव यांनी ही संकल्पना दिली. व्हॉइस ऑफ मीडिया फक्त पत्रकार आणि पत्रकारांच्या परिवारासाठी कार्य करते आणि त्या माध्यमातूनच आज हा पत्रकारांच्या पाल्याचा सत्कार इथं ठेवलेला आहे. तसंच युवा क्रांती ही संघटना युवकांसाठी काम करते आणि आज पत्रकारांचे मुलं हे उद्याचा युवक आहेत. या दृष्टीने युवा क्रांती संघटनेनं आम्हाला हे पाठबळ दिलं, त्याबद्दल मी युवा क्रांती संघटनेचे मनपूर्वक आभार मानतो व माझं प्रास्ताविक इथं थांबवतो. धन्यवाद नानासाहेब. आपण अतिशय कमी शब्दामध्ये खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडिया आणि युवा क्रांतीची भूमिका मांडली आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा युवा क्रांतीच्या संघटनेच्या माध्यमातून असेल, जेही काही उपक्रम राबवले जातात हे सर्वसमावेशक असतात आणि हे राबवत असताना यामध्ये सर्वांचा विचार तर केलाच जातो, पण कुठेतरी जे लोक हा कार्यक्रम राबवत आहेत किंवा जे लोक हा कार्यक्रम घेत आहेत, सगळ्याच गोष्टीला सगळ्याच विषयाला न्याय देण्याचं काम करत आहेत, त्यांचा कुठेच एक पत्रकार दिन सोडला तर सत्कार समारंभ किंवा कुठला कार्यक्रम होत नसते. आणि हा पत्रकारांचा फक्त पत्रकार दिवस साजरा केला जातो, पण त्यांच्या पाल्याला त्यात कुठेतरी प्रेरणा मिळाली पाहिजे. आपल्या घरात जे पत्रकार आहेत ते कसं काम करतात, काय करतात ते त्यांना समजलं पाहिजे. कारण उद्या कदाचित होऊ शकते की आपल्यामध्ये बसलेलाच एखादा व्यक्ती हा कुणातरी मोठ्या मीडियाचा सुद्धा चीफ बनू शकते किंवा त्याचं मोठं एक चॅनल बनू शकते. असे पण विषय होऊ शकतात. म्हणून त्यांना आपल्या कार्याची दखल असली पाहिजे किंवा त्यांनाही कुठंतरी प्रेरणा भेटली पाहिजे आणि अभ्यासात ते कुठंतरी पुढे गेले पाहिजे. यासाठी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचा या ठिकाणी आपण निर्णय घेतला होता आणि तो आज यशस्वी होताना अतिशय आनंद होत आहे. यानंतर मी आदरणीय शैलेंद्रदादा पाटील यांना अशी विनंती करेल की त्यांनी
विद्यार्थ्यांना आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. कौतुकास्पद असा असलेला हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जो आज या ठिकाणी ठेवलेला आहे, कौतुकास्पद असलेला हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी आपल्याला पाल्यांचं कौतुक करायचं आहे आणि याच्याकरता पुढाकार घेतलेले व्हॉइस ऑफ मीडिया असो, युवा क्रांती असो, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आज या मुलांना, या पाल्यांना आपल्या समर्थनाची, त्यांच्या पाठीवर थाप मारण्याची आज ती गरज आहे. ते मेहनत घेत आहेत आणि त्या मेहनतीतून ते पुढे जाणार आहेत. परंतु ते मेहनत घेत असताना आपलं जे कर्तव्य आहे ते पण आपण या पद्धतीनं निभावतो आहे. याबद्दल मी खरोखर या समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांचं कौतुक आणि धन्यवाद देतो. खरोखर एक पत्रकारांचा जो परिवार आहे आणि त्या पारिवारिक जो कार्यक्रम घेतला, नाना पाटलांनी सांगितलं की व्हॉइस ऑफ मीडिया हा पत्रकारितेकरता काम करणारी आमची ही संघटना आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा कार्यक्रम आणखीन मोठा व्हायला पाहिजे होता. का फक्त पत्रकारांचाच घेतला, परंतु त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत सांगितलं की ही जी आमची संघटना आहे ही पत्रकारांमध्ये काम करणारी आहे. त्याच्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या प्रस्तावनेमध्येच मिळालं. परंतु इथे आता आमचे सन्मान्य सभापती, नगरसेवक सगळे आहेत, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष थारकर आहेत. आपणसुद्धा पुढाकार घेऊन असे कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार असो, या सामाजिक क्षेत्रातले असे काही जे गौरव ज्या ठिकाणी करता येईल त्या ठिकाणी आपणसुद्धा पुढाकार घेऊन असे कार्यक्रम केले पाहिजेत. त्याच्यामुळे समाजाला एक चांगली प्रेरणा मिळते, केलेल्या मेहनतीचं समोरच्याला फळ मिळतं आणि त्याचा उत्साह वाढतो. त्या उत्साहातून तो आणखी भविष्यामध्ये या समाजाला त्याचं देणं देण्यासाठी तो आणखीन प्रेरित होतो. अशी ही कामगिरी केलेल्या या सर्व पालांचं मी मनापासून कौतुक करतो. त्यांना पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी कमावलेल्या त्यांच्या गुणवान मार्क्सबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो. आज या कार्यक्रमाला आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी बांधकाम सभापती अंकुश देशमुख, शिक्षण सभापती सोनू मोहोळ, रामा थारकर, ज्येष्ठ पत्रकार फहीमभाई, नाना पाटील, सर्व समोर बसलेले पत्रकार, आलेले पाल्ले, त्यांचे आई वडील, पालक, मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि भविष्यात आपले हे जे मुलं या ठिकाणी आज गुणवान झालेले आहेत ते भविष्यात नक्कीच या समाजाला एका चांगली शिक्षण घेऊन चांगली सेवा देतील, चांगल्या पदावरती ते काम करतील. याबद्दल मी त्यांना भविष्यात परत एकदा पुनश्च शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर बांधकाम सभापती अंकुश बाप्पू देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित माजी नगराध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक शैलेंद्रभाऊ पाटील, सन्माननीय शिक्षण सभापती सोनूभाऊ मोहोळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामाभाऊ थारकर, पत्रकार बंधू सन्माननीय फहीमजी देशमुख आणि आपले सर्वांचे आवडते नानाभाऊ पाटील पत्रकार बंधू व उपस्थित सर्वच व्हॉइस ऑफ मीडिया आणि युवा क्रांती संघटनेचे सदस्य तथा सर्वच विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो आणि त्यांचे मी सर्वप्रथम व्हॉइस ऑफ मीडिया व युवा क्रांती संघटनेचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आणि सर्वांना आमच्या सहकाऱ्यांना या ठिकाणी इथे बोलावलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी. सोबतच त्यांचं अभिनंदनसुद्धा करतो की त्यांनी एवढी छान संकल्पना समाजामध्ये आणलेली आहे की गुणवंत विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झालेले आहेत चांगले मार्क मिळवून. आता तुमच्यासमोर प्रश्न उपस्थित राहतो नेहमी की आता याच्या पुढं काय करायचं. आता तुम्ही 10वी झाल्यानंतर 11वी 12वी असते, त्याच्यामध्ये JEE आहे, नीट आहे आणि 12वी नंतर आपल्याला विभिन्न कोर्सेस असतात. तुम्हाला माहीतच आहे, इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल. आता पूर्वी जेव्हा आम्ही 11वी 12वीला होतो तेव्हा आम्हाला जास्त तर माहीत होतं ते इंजिनियर आणि डॉक्टर, कारण तेव्हाही इंटरनेट होतं पण आजच्या युगा एवढं तेव्हा सोयीस्कर नव्हतं की मोबाईलमध्ये लगेच
अनलिमिटेड डेटा आपण जेवढा वापरू शकू तेवढा डेटा मिळायचा, दिवसभरात जेवढा आपल्याला सर्फिंग करायचं तेवढं करू शकत होतो. तर आता तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून अनेक फील्ड्सचं तुम्ही सर्च करू शकता. जसं की आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर इंजिनिअरिंग करायची असली तर इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला पूर्वी माहीत होतं कम्प्युटर आहे, IT आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. पण त्याच्याबरोबरसुद्धा आता AI इंजिनिअरिंग आलेलं आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आलेलं आहे, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. अशा विभिन्न त्याच्यामध्ये स्ट्रीम्स नवीन आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. JEE तुम्हाला करायचं असलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला MBBSसाठी आहे, BDS आहे, BAMS आहे, BHMS आहे, किंवा जे आपण होमिओपॅथिकचं आहे, आयुर्वेदिकचं आहे, हे सर्वच कोर्सेस त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर आपल्या वडिलांसारखं पत्रकारितामध्ये आपल्याला आवड असेल तर आपण बॅचलर्स ऑफ जर्नलिझमसुद्धा करू शकतो. तर माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जेही भविष्यात करायचं आहे ते आताचा दृष्टिकोन न ठेवता तुम्हाला 22व्या वर्षीनंतर तुमचं उर्वरित जे समोरचं आयुष्य आहे ते कुठे व्यतीत करायचं आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये व्यतीत करायचं आहे, त्याला अनुसरून त्याच्यावर अवलंबून असणारं तुम्ही आता शिक्षण घेतलं पाहिजे 10वी नंतर 12वी नंतर. आपल्याला आधीपासून ऐकायला भेटते की तुम्हालाही मिळालं असेल, आम्हालाही होतं की 10वी झाली, चांगले मार्क मिळव, मग झालं, मग पुढे पाहायचं काम नाही. 12वीचे मार्क चांगले मिळव, पुढे पाहायचं काम नाही. पण आपण जीवनाच्या प्रत्येक पावलावर जेव्हा जात असतो, 10वीत आपण 90%, 95%, 85%, 80% मिळवल्यानंतर आपल्याला पुन्हा काळजी असते की 12वीची. 12वीत किती टक्के मिळवायचे, 80, 85, 90, त्याच्या आपण मागे लागतो. एक वेळ 12वीमध्ये आपण उत्तीर्ण झालो चांगल्या मार्काने की आपल्याला कॉलेज चांगलं मिळायसाठी आपण त्याच्या मागं असतो. कॉलेज मिळाल्यानंतर मग फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, प्रत्येक सेमिस्टरची आपल्याला काळजी लागलेली असते. तर हे जे चक्र असते हे असं थांबत नाही, सुरूच राहते. कॉलेजनंतर मग आपण नोकरीसाठी धडपड करतो, नोकरी झाल्यानंतर मग लग्न, विवाहिक जीवन, आणि मग आपण त्याच्यामध्ये गुरफटून राहतो. तर एवढंच तुम्हाला आहे की तुम्हाला जे भविष्यात नंतर करायचं आहे ग्रॅज्युएशन नंतर, त्याचं तुम्हाला आता विचार करायचा आहे. उदाहरण घ्यायचं असलं तर तुम्हाला समजा भविष्यामध्ये राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या कृषी विभागामध्ये जर तुमची रुची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी BSc ॲग्रिकल्चरचं तुम्ही एक पर्याय निवडू शकता. तुम्हाला प्रायव्हेट कंपनीजमध्ये जॉब करायचा असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, IT आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या विविध बांधकामाच्या विभागांमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकता. मग कोणता त्याच्यामधून पेपर देऊन तुम्ही समोर त्याच्यामध्ये एंटर करू शकता. तर अशा तुम्हाला आधी हे ठरवावं लागेल की तुम्हाला 12वी नंतर नाही तर ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं आहे, कुठल्या विभागामध्ये तुम्हाला काम करायचं आहे, कुठल्या विभागामध्ये तुम्हाला नोकरी करायची आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी सर्वात चांगलं तुम्हाला कोणी मार्गदर्शन करतील तर तुमचे आईवडील करतील. तुम्ही त्यांना भेटा, त्यांच्याशी विचारा की कुठे, कारण त्यांना अनुभव आहे, ते आज 50 वर्ष, 55-60 वर्षाचे आहेत. त्यांना कल्पना आहे की कोणत्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर किती आपल्याला तिथे स्कोप आहे. तर या सगळ्या गोष्टींवर अवलंबून तुम्हाला आजचा निर्णय घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट अशी, मी आता जे बोललो हे सगळं नोकरीशी संबंधित किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्याशी संबंधित. एक जो भाग मागं ठेवलेला आहे तो आहे की व्यवसाय क्षेत्र. तुम्ही प्रत्येक तरुण आता आपल्या व्हॉइस ऑफ मीडिया आणि युवा क्रांती संघटनेच्या चॅनलच्या माध्यमातून, या मंचाच्या माध्यमातून मी जेवढेही उपस्थित आहेत आणि जेही आपल्या चॅनलला बघत असतील त्या सर्व तरुणांना एक संदेश देऊ इच्छितो की जे व्यावसायिक क्षेत्र आहे हे पण खूप मोठं आणि खूप अफाट असं क्षेत्र आहे. तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल तर तुम्ही व्यवसायामध्ये सुद्धा जाऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारचं बंधन किंवा त्याच्यामध्ये लिमिट नाही आहे. तुम्ही कुठलीही काम करत असताना, नोकरी करत असताना एक तुम्हाला फिक्स कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं किंवा त्या प्रमाणात चालावं लागतं. तुम्ही व्यवसाय क्षेत्रात जर जायचं असलं तर व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला कोणत्याच प्रकारचं बंधन नाही आहे, कोणत्याच प्रकारचा तुम्हाला लिमिटेशन्स नाही आहेत. तुम्हाला वाटेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही मेहनत करून तेवढे पैसे मिळवू शकता, तेवढं नावलौकिक करू शकता. आता आपण जर ह्या सगळ्या गोष्टींचं उदाहरण घ्यायचं असलं तर आपल्या महाराष्ट्राच्या पातळीवर आपण किर्लोस्कर समूह बघितला असेल. आपल्या सर्वांच्या घरामध्ये, सर्वांमध्ये एक अशी भावना आहे की व्यवसाय करायचा असला तर आपल्याला कुठेतरी खूप मोठी भांडवल पाहिजे असते. तर असं नाही आहे. आपण छोट्याशा भांडवलीमध्ये सुद्धा आपला व्यवसाय करू शकतो.
भांडवल नसताना सुद्धा आपण व्यवसायाला सुरुवात करू शकतो. तर तुम्ही सर्व तरुण चॅनलच्या माध्यमातून सर्व तरुणांना असा संदेश द्यायचा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये किर्लोस्कर समूह आहे, त्याच्यानंतर आपण IBM कंपनीचं बघितलं असेल, अजिम प्रेमजी आहेत, ह्या सर्वांनी शून्यापासून सुरुवात केलेली आहे. त्यांच्याकडे पाहिजे तेवढं काही भांडवल नसताना सुद्धा ते आज मोठ्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तसंच आता इथं आपण उपस्थितांमध्ये एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मी तुम्हाला युवा क्रांती न्यूजचे संघटनेचे अध्यक्ष जे आपले विजूभाऊ यादव आहेत यांचं मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देईल की त्यांनी हा जो पूर्ण समूह आहे, यादव बेकरी आहे किंवा युवा क्रांती आहे, याची जेव्हाही सुरुवात केली होती त्यांनी एका शून्यापासून सुरुवात केली होती. माझ्या मते मला जेवढं माहिती आहे ती सायकलवर फिरून काही व्यवसाय करायचे, पाव विकायचे, ब्रेड विकायचे. आज त्यांनीसुद्धा मेहनत करून शून्यापासून निर्माण करून त्यांना तेव्हा कुठलेही आर्थिक पाठबळ नव्हतं. त्यांनी इकडून तिकडून पैशांची जमवाजमव करून व्यवसाय सुरू केला आणि तो मोठा केला. तर आज ते समाजात कुठेतरी एका विशिष्ट ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता मी तुम्हाला हे जे संपूर्ण उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत याच्या मागे आपल्याला दोन गोष्टी समान दिसतील. पहिली म्हणजे जिद्द आणि चिकाटी आणि दुसरं म्हणजे प्रामाणिकपणा. आपल्याला कुठलाही व्यवसाय करायचा असेल, कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल, कुठल्याही नोकरी करायची असेल, आपल्या आवडत्या क्षेत्रात जायचं असेल, आपल्याला जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा हा असायलाच पाहिजे. आता शैलेंद्र भाऊ हे सुद्धा एक व्यवसाय करतात. मी यांना आधीपासून बघतो, यांचा रेस्टॉरंटचा व्यवसाय आहे. हे रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये असतात. याला आपण एक जिद्द चिकाटी म्हणू, व्यवसाय करायचा जिद्द असतो. आणि प्रामाणिकपणाचं उदाहरण असं की यादव बेकरी असेल, यांचं स्नेहांजली रेस्टॉरंट असेल, जेव्हा 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आपण कोणता व्यवसाय करत राहतो आणि निरंतर आपल्याकडे तेच जे ग्राहक आहेत आपल्याकडे रिपीट होत राहतात, येत राहतात, दुसऱ्यांना आपल्याला सांगत राहतात, म्हणजे कुठेतरी आपल्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा आहे, कुठेतरी आपण ती क्वालिटी त्यांना देतो म्हणून ते आपल्याकडे रिपीट होतात आणि दुसऱ्यांना सुद्धा सांगतात की इथून तुम्ही जा, इथे सर्व्हिस घ्या तुम्ही त्यातली. तर हे दोन प्रामाणिक गोष्ट, ज्या दोन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक जिद्द चिकाटी आणि एक प्रामाणिकपणा, हा तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये नेहमी तुमच्याबरोबर असला पाहिजे. कुठलंही क्षेत्र असो, राजकारणाचं क्षेत्र असो, व्यवसायाचं क्षेत्र असो किंवा आपण कुठलंही राज्याच्या पातळीवर कोणत्याही विभागामध्ये नोकरी करू, इथे आपल्याला ह्या दोन गोष्टींचं फार लक्ष ठेवावं लागेल. शेवटी मी सर्वच उपस्थित विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो आणि त्यांचे सर्वच पालकगणांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की आज तुमच्यामुळे तुमच्या आईवडिलांना, तुम्ही चांगले गुणवंत विद्यार्थी झाले म्हणून तुमच्या आईवडिलांना इथे उपस्थित राहायची संधी मिळाली. आज त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक आनंद आहे, हा तुमच्यामुळेच आहे. अशीच मेहनत पुढे करत राहा आणि असंच सुख त्यांना नेहमी देत राहा. धन्यवाद. धन्यवाद. अब्दुल बापू यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलं. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बंधुभाऊ कुलकर्णी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी शब्दसन्मानाने स्वागत करतो. तसंच शेगाव प्रेस क्लबचे आदरणीय महेंद्र मिश्रा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी शब्दसन्मानाने स्वागत करतो. आणि यानंतर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रामाभाऊ थारकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक शैलेंद्रदादा पाटील, बांधकाम सभापती अंकुश बाप्पू, आमचे सहकारी मित्र सोनूभाऊ मोहोळ, फहीमभाऊ देशमुख आणि आमचे मार्गदर्शक नाना पाटील आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि विद्यार्थी. खरं तर असे कार्यक्रम हे व्हायलाच पाहिजेत आणि मी पाहतो आपल्या युवा क्रांतीच्या माध्यमातून विजूभाऊ यादव नेहमीच असे नवीन कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून घेत असतात. युवा क्रांती आणि व्हाईस मीडिया यांच्या माध्यमातून आज हा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार या ठिकाणी ठेवला. खरं तर पत्रकार जर म्हटलं तर हा एक आरसा आहे जो समाजासमोर प्रत्येक घटकाचा तिथं लेखाजोखा मांडतो, दिवसभर धावपळ करतो, बातम्या लिहितो आणि कुठेतरी स्वतःच्या परिवाराकडे यांचं दुर्लक्ष होते. पण एवढं धावपळीचं जीवन जगत असतानासुद्धा ज्या विद्यार्थ्यांच्या मुलांनी चांगलं यश संपादन केलं या ठिकाणी त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो.
आणि थांबतो. पुनश्च युवा क्रांती आणि व्हाईस मीडियाचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी असा कार्यक्रम घेतला, आम्हाला बोलवलं. खरं तर असे कार्यक्रम हे पत्रकार तुम्ही न घेता हे तर आम्ही घ्यायला पाहिजेत. आणि देर आहे दुरस्त आहे, पुढच्या वेळेस शेगाव तालुक्यात बुलढाण्याच्या वतीनं आपण हा कार्यक्रम मोठा घेऊ. त्यासाठी आमचं जेवढं सहकार्य लागेल, अंकुश बाप्पू असतील, सोनू मोहोळ असतील, आम्ही सुद्धा या कार्यक्रमात तुमच्यासोबत सहभागी होऊ. धन्यवाद. एका टप्प्याकडे आपण आलेलो आहोत आणि ज्यासाठी आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता तो सत्कार सोहळा आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. तर या सत्काराकरता गौरव व्यास याने अतिशय चांगलं असं यश संपादन केलेलं आहे आणि मी विनंती करतो की गौरव व्यास उपस्थित नसल्यामुळे आमचे आदरणीय महेंद्रभाऊ व्यास यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन हा सत्कार स्वीकारावा. अच्छा आता एकच हां प्रत्येकाचा एक नंबर घेऊन मग बरं. यानंतर अनिरुद्ध पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. सोबतच नानाराव पाटील यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा सत्कार स्वीकारायचा आहे. मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांना ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. त्यानंतर दिशा देवपुजारी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. सोबतच आमचे आदरणीय ललित भाऊ देवपुजारी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचकावरती यायचं आहे. मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार द्यावा. यानंतर वैष्णवी सुरोशे उपस्थित नाही आहे, त्यामुळे मी दीपकभाऊ सुरोशे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. रामाभाऊ थारकर यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर कृष्णकांत कलोरे यांना विनंती करतो की मी सत्कार स्वीकारायचा आहे. उपस्थित नसल्यामुळे गजानन भाऊ कलोरे यांनी हा सत्कार स्वीकारायचा आहे. आदरणीय शैलेंद्र दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. महाजन आले काय? यानंतर प्रणव महाजन याचा आपण सत्कार करणार आहे, पण प्रणव हा बाहेरगावी आहे आणि दिनेश भाऊ महाजन हे कोर्टाच्या कामानिमित्त बाहेर गेले असल्यामुळे हा जो सत्कार आहे हा आपण परत त्यांना घरी जाऊन देऊन देणार आहे. त्यासोबतच धनराज भाऊ ससाने यांची मुलगी संस्कृती ससाने हिचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत, पण ते बाहेरगावी गेले असल्यामुळे ते उपस्थित नाही आहेत, तर त्यांचा सुद्धा आपण घरी जाऊन सत्कार करणार आहोत. सक्षम शेगोकार याला विनंती करतो की त्यांनी मंचकावर यायचं आहे. आदरणीय रविभाऊ शेगोकार यांना सुद्धा विनंती करतो की मंचकावरती यायचं आहे. अंकुश बाप्पू यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार करायचा आहे. हे बोला बोला चुकलं. तर या ठिकाणी हा जो सत्काराचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. व्हॉइस ऑफ मीडिया नेहमीच पत्रकारांसाठी काम करत असते. शेगाव शहरासह शेगाव तालुक्यामध्ये सुद्धा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने काम केलं जात असते आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष आमचे नानाराव पाटील यांची बऱ्याच दिवसापासून अशी इच्छा आहे की शेगावमध्ये कुठेतरी पत्रकार भवन झालं पाहिजे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने बांधकाम सभापती सुद्धा उपस्थित आहेत आणि आपले माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आदरणीय शैलेंद्र दादा सुद्धा उपस्थित आहेत. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या कानावरती हा विषय टाकतो की भविष्यात कुठेतरी याचाही विचार झाला पाहिजे, कारण सर्वच पत्रकारांसाठी ते एक जमेची बाजू असेल. कुठेतरी हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेता येतील किंवा छोटे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी होतील. यासोबतच मी या कार्यक्रमाकरता वेळात वेळ काढून आमचे नेहमी मार्गदर्शक असलेले संजूभाऊ सोनवणे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे जात असताना आदरणीय माझे सहकारी समीर देशमुख यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद विठ्ठल.
सर्वप्रथम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावरील सदस्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो की त्यांनी आपला वेळात वेळ काढून इथं आपली उपस्थिती दर्शवली व सोबतच आलेल्या पाल्यांचे आपल्या शब्दरूपी आशीर्वादाने त्यांना मार्गदर्शनसुद्धा केले. त्यासोबतच मी शैलेंद्रदादा पाटील माजी नगराध्यक्ष यांचे मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो. अंकुश बापू देशमुख बांधकाम सभापती यांचेसुद्धा आभार मानतो. शिक्षण सभापती सोनूभाऊ मोळ यांचे मार्गदर्शक आज आमच्यासाठी मोडल्याचे होते, त्यांनी 2 शब्द बोलावे अशी आमची इच्छा होती, पण असो ठीक आहे. त्यानंतर रामाभाऊ थारकर यांचेसुद्धा शब्द सुनावून मी स्वागत करतो. त्यासोबतच आमच्या शब्दाला मान देऊन आमचेच परिवारातील पत्रकार इथे उपस्थित राहिले, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो व अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.